तर आपण ही दृश्य पाहतोय, नाशिक मधली दृश्य आहेत। विडंबनाच्या घटनेविरोधी हे आंदोलन केलं जातंय। हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। ही नाशिक मधली दृश्य पाहतोय, त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आंदोलन केलं जातंय। पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर नाशिकमध्ये आपण ही दृश्य पाहतोय, नाशिकमध्ये सुद्धा आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनांविरोधात आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। या संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर आपण दृश्य पाहतोय, नाशिकमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। वाहनांच्या लांबीच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। याचा वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि कायदा करावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, नाशिक मधलं पहिलं दृश्य, तर दुसरं दृश्य आहे कोल्हापूर मधलं। आंदोलनकर्ते रस्त्यावर बसलेले आहेत। रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून। तबरेज, काय अधिकची माहिती मिळते? पुण्यामध्ये महापुरुषांची जी विटंबना झाली होती त्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या बिटको चौकात नाशिक पुणे हायवेवर सकल मराठा समाज आणि हिंदुवादी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलेला आहे। जवळपास अर्धा तास झाला आहे। अर्ध्या तासापासून बिटको चौकात रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये भाषाभाषी देखील होत आहे आणि आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे। त्यांनी संपूर्ण नाशिक पुणे हायवे जाम केलेला आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या नाशिक पुणे हायवे जाम केलेला आहे। सरकारवर त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे। दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। अगदी, तर आपण हे दृश्य पाहतोय, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केला जात आहे। त्याचबरोबर वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतोय।